जवळ-जवळ संपूर्ण 7 वर्षाचा प्रवास तुम्ही त्या डॉक्युमेंटरीमध्ये पाहिला असेल. खरं तर या संपूर्ण प्रवासाच्या मागे अजून खूप जण आहेत जे आज इथे उपस्थित नाहीयेत आणि त्यांचे आम्हाला सातत्याने मोलाचं मार्गदर्शन नेहमीच असतं. थोडक्यात तुम्हाला डॉक्युमेंटरीमधून संस्था कळली असेल, पण संपूर्ण संस्थेची सविस्तर माहिती देण्यासाठी मी आपल्या गारद फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेकजींकडे पुढील सूत्र सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद वेदश्री. काही बोलण्यापूर्वी मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. तर मान्यवरांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय. आपले जाधव सर झाले, अहिल्यादेवी होळकर समितीच्या मॅडम झाल्या, कार्यवाह प्रफुल्लजी शिंदे सर झाले, यांना मी विनंती करतोय. त्याचप्रमाणे आपले देणगीदार संतोषजी परब आहेत, त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करू. उपस्थित सर्व मान्यवर, आजचे सन्माननीय असं व्यासपीठ, समोर बसलेले सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे, शिवप्रेमी, शिवकन्या, सर्वांचेच मी आजच्या गारद फाउंडेशनच्या 7व्या वर्धापन दिनी तथा अभिव्यक्त 2025 या आपल्या कार्यक्रमामध्ये सहर्ष असं स्वागत करतोय. 2-3 दिवसापूर्वी एका कार्यक्रमानिमित्त मी पुण्याला गेलो होतो आणि पुण्याला जाता जाता बसमध्ये बसलो होतो. बसमध्ये बसलेला असताना माझ्या शेजारी एक काका बसले होते आणि काका पण काहीतरी त्यांची चलबिचल चालली होती. अशीच चलबिचल चालली होती. बसमध्ये कंडक्टर चढला, बसचा ड्रायव्हर चढला आणि मग नंतर शिट्टी वाजली. आता बस जायची वेळ झाली. मी आपल्या काकांकडे बघतोय. काकांनी मुठ्ठीत काहीतरी पकडलं होतं आणि काका असे ते आपलं हलवत होते की काय बाबा काय. आणि मी एका कुतूहलाने बघतोय की काय नेमकं काय प्रकार काय हा. आणि मग नंतर बस सुरू झाली. जसा बसचा पहिला गेअर पडला आणि बस सुरू झाली, काकांनी त्यांची ती मुठ्ठी खिडकीच्या बाहेर काढली आणि लगेच आवाज झाला, पेपर पेपर. आणि पेपरवाला पळत आला आणि पेपर दिला. काकांनी पैसे दिले आणि बस निघाली. मी काकांना विचारलं, का हो काका, एवढ्या वेळ बस थांबली होती तेव्हा तुम्ही पेपर घेतला नाही, जशी बस पळायला लागली तुम्ही पेपरवाल्याला आवाज दिला आणि पेपर घेतला, असं का? काका बोलले, पेपर 3 रुपयाचा आहे, माझ्याकडे 2च रुपये होते, त्याला कळायला नको म्हणून मी बस चालू होण्याची वाट बघत होतो. मी म्हटलं, शेवटी पुणे, कुठल्याही गोष्टी होऊ शकतात. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. बस पुढे गेली, फाटकातनं बाहेर निघाले आणि बाहेर आल्यावरती काका पुन्हा हसायला लागले आणि मी काकांच्या शेजारीच बसलेलो. काका पुन्हा हसायला लागले, हसतायत. म्हटलं, काका आता काय झालं, का बरं तुम्ही हसतायत? काका म्हणाले, जसं माझ्याकडे 3 रुपये नव्हते म्हणून मी 2 रुपये दिले, तसे त्यांनी पेपर पण आजचा नाही कालचा दिला होता. म्हणजे अशा या युगामध्ये जिथे प्रत्येक जण एकमेकाला कुठेतरी टोपी लावण्याचा प्रयत्न करतोय, पण ह्याच वेळी या युगामध्ये सरळ हस्ते मदत करणाऱ्या आमच्या देणगीदारांमुळे आजचा हा कार्यक्रम इकडे संपन्न होतोय. आणि आपली ही 7 वर्ष आपण जी पाहिली ती त्याच देणगीदारांमध्ये आपण ही 7 वर्ष यशाची पार करू शकलोय. म्हणजे सांगायला अत्यंत आनंद होतोय की एक विचार होता की छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे जे आपले विचार आहेत, त्यांचे जे स्वप्न आहे ते आजच्या युवकांनी पूर्ण करायला हवं. कपाळावरच्या चंद्रकोरीत आणि हनुवटीवरच्या दाढीमध्ये शिवाजी महाराज नसतात, तर शिवाजी महाराज हे आपल्या विचारात रुजू होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हाच कुठेतरी प्रण आम्ही घेतला आणि 2018ला अगदी 5 जणांनी, म्हणजे मगाशी डॉक्युमेंटरीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की अगदी 5 जणांनी आम्ही गारद फाउंडेशन ही संस्था सुरू केली. बरं, गारद फाउंडेशन कोणालाही, मगाशी सांगितल्याप्रमाणे, कोणालाही मानधन देत नाही. कोणालाही म्हणजे जे आपल्याकडे व्हॉलेंटियर्स असतात, जे स्वयंसेवक असतात, त्यांना आपण ते स्वइच्छेने काम करतात. कुठल्याही पद्धतीचा पगार, कुठल्याही प्रकारचं मानधन व्हॉलेंटियर्स घेत नाहीत आणि ते स्वइच्छेने काम करतात. बरं, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही जी डॉक्युमेंटरी तुम्ही पाहिली, ही डॉक्युमेंटरी देखील त्याच व्हॉलेंटियरनी काल रात्री 3:30 वाजेपर्यंत बसून पूर्ण केलेली आहे आणि त्याचा आज आउटपुट आपल्याला ही डॉक्युमेंटरी पाहायला मिळते. अशा बऱ्याचशा गोष्टी या होत असतात आणि म्हणून आपली संस्था गेले 7 वर्ष ह्याच युवकांच्या ताकदीवरती आणि देणगीदारांच्या आर्थिक पाठबळामुळे उभी आहे. आणि सांगण्यासारखं अभिमानाची गोष्ट ही आहे, आज संस्थेसमोरचं सर्वात मोठं अडचण म्हटली तर ती अडचण असते ते म्हणजे अर्थ, ज्याला आपण पैसा म्हणतो. पण आज कितीही अडचणी आल्या, काहीही झालं तरी लोकसहभागातून निधी उभा करण्याची ताकद गारद फाउंडेशनच्या प्रत्येक व्हॉलेंटियर मध्ये आहे. आणि त्याचंच फळ म्हणजे आज आपण या काशीनाथ घाणेकर सारख्या सभागृहामध्ये बसून इतका छान कार्यक्रम आपण इकडे घेऊ शकलोय.
आपले बरेचसे उपक्रम चालू आहेत, प्रत्येक जण मेहनत करत असतो, प्रत्येक जणाच्या मेहनतीवरती आज गारद फाउंडेशन उभी आहे. मगाशी आपण तुम्हाला सोलारचा प्रोजेक्ट उपक्रम दाखवला. बरं, सोलारचा जो आपण प्रोजेक्ट ऊर्जाचा उपक्रम दाखवला तो तिथपर्यंत संपत नाही. सोलार ही एक अशी गोष्ट आहे ज्या गोष्टीला आपण बघत असतो की ग्रामीण भागामध्ये बहुतांश ठिकाणी सोलार लागलेले असतात, पण ते बंद अवस्थेमध्ये असतात. कारण की त्याचा मेंटेनन्स कॉस्ट, जी मेंटेनन्स कॉस्ट आपण म्हणतो ती खूप जास्त, खूप हेवी जाते. आज अनेक संस्था ज्या CSRच्या माध्यमातून देखील सोलार प्रोजेक्टवर काम करतात, त्यांचा देखील सोलार प्रोजेक्ट कुठेतरी फसतो, कारण की या मेंटेनन्स कॉस्ट वरती काम करणं खूप कठीण असतं. आणि याचाच विचार संस्थेच्या माध्यमातून केला. म्हणून ज्या पद्धतीने घरांची रचना आहे, त्या घरांमध्ये किती माणसे राहतात, या सर्वांचा अभ्यास करून घरांच्या रचनेला अनुसरून आपण सोलार डिव्हाइसेस तयार करून त्यांच्या घरामध्ये लावलेत, जेणेकरून कुठल्याही माणसाला पुढे संस्थेवर निर्भर राहायची गरज भासणार नाही. आणि ह्याचाच फलित म्हणजे आपण त्याच गावामध्ये मसरोळीमध्ये आपली टीम आपण मसरोळीची बोलवली होती, पण त्यांना काही कारणास्तव यायला जमलं नाही. आपण तिथे सोलार दक्षता समिती, सोलार व्हिजिलन्स कमिटी आपण स्थापन केली आहे. ज्या कमिटीचं कार्य हेच आहे, ती तिकडच्याच ग्रामीण युवकांची कमिटी आहे. त्या कमिटीचं काम मुख्यतः हेच आहे की त्यांनी जे डिव्हाइसेस दिलेत ते चालतायत की नाही, त्याच्यात काही त्रुटी आहेत का, किंवा अजून कशा पद्धतीच्या सुधारणा आपण करू शकतो, यावरती काम त्यांनी करणं. आणि ह्यावर काम करण्यासाठी आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण त्यांना त्याच्यातल्या वेगवेगळ्या टेक्निकॅलिटीज शिकवून सोलारच्या बाबतीमध्ये पूर्ण सक्षम करणार आहोत. आणि हे सगळं आपण युवकांच्या माध्यमातून आणि आपल्याला जोडल्या गेलेल्या देणगीदारांच्या माध्यमातून करत असतो. संस्थेचा परिचय प्रचंड आपण इकडे पाहिला. 7 वर्षाचा जो कालावधी होता, म्हणजे 7 वर्षाची पटकन निघून जातात. किंवा आत्ताची डॉक्युमेंटरी आपण पाहिली, 15 मिनिटात ती पटकन निघून गेली. पण ती पटकन जाण्यामागे अनेकांनी इतकी मेहनत केलेली आहे. म्हणजे आजचा हा कार्यक्रम घेणं असेल किंवा 16 तारखेची स्पर्धा घेणं असेल, या स्पर्धा आणि कार्यक्रमासाठी ज्या एक गोष्ट कशी असते की ज्या संस्थेमध्ये, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा ज्या व्यवस्थापनामध्ये माणसं ही पगारावरती काम करत असतात, त्यांना चालना मिळेल, लवकर पटकन चालना दिली जाते. पण ज्यावेळी आपण कुठल्याही पद्धतीचं मानधन न देता एखाद्याकडनं काम करून घेत असतो, तेव्हा फक्त प्रेरणाच कामी येते. आणि ती प्रेरणा आम्हाला शिवछत्रपतींनी दिलेली आहे. आणि त्याच प्रेरणेमुळे अहोरात्र 7 वर्ष गारद फाउंडेशन काम करत आहे. म्हणून तुम्ही आमच्या जर्सी देखील पाहिजे असेल. हे काम म्हणजे आम्ही फक्त निमित्त, पण हे कार्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, ही आमची इच्छा नाही, ही श्रींची इच्छा आहे. आणि त्या श्रींच्या इच्छेसाठीच गारद फाउंडेशन यापुढे देखील उत्तम पद्धतीने काम करणार आहे. म्हणजे आजचं 19 तारीख आणि पुढील काही महिन्यापासून गारदचा पूर्ण आपण एक नवीन रिनोव्हेट गारद आपण करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर कॅपॅसिटी बिल्डिंग, लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम्स, एंटरप्रेन्योर्स ग्रुप्स असे वेगवेगळे युवा गट असे आपण तयार करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून युवकांचं देखील सक्षमीकरण आणखी चांगल्या पद्धतीने करता येईल. मुळातच गारद फाउंडेशन म्हणजे सामाजिक कार्यातून युवकांचं सक्षमीकरण घडवून आणणारी ही आपली संस्था आहे. आणि म्हणून आपण विविध उपक्रमांच्या माध्यमातून ही आपण गारद फाउंडेशन संस्था चालवत असतो. त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार. कधी कधी संस्थेचं काम करत असताना माझे बरेच तरुण मित्रमंडळी मला विचारतात की अभिषेक, चल की फिरायला जाऊया बाहेर, कशाला संस्थेचं काम आणि काय, कशाला या गोष्टी करायच्या आहेत. खिशात एकदा पैसे आले आणि एक पर्टिक्युलर वय आपण ठरवले की त्या वयामध्ये आपण सामाजिक कार्यात रुजू व्हायचं. बरं, मग त्या वयामध्ये मग कशाला तू आता अभिषेक काम करतो, काय फरक काय पडतो या गोष्टी, की तू केल्या काय नाही केल्या काय, समोरच्याला किती आहे जाण आहे त्याची, कशाला काय फरक पडतो. पण त्यावर एक हिंदी कवी फार सुंदर म्हणलाय. तो हिंदी कवी म्हणतो की मौसम बदलता है तो भी फर्क पड़ता है, चिड़िया चहकती है तो भी फर्क पड़ता है, क्या फर्क पड़ता है ये बोलने से भी फर्क पड़ता है, जो अकेला लड़ता है उससे भी फर्क पड़ता है, जो साथ में लड़ता है उससे भी फर्क पड़ता है. इसीलिए अक्सर जिनको फर्क पड़ता है वो अकेले ही रहते हैं, पर बाद में उनके पीछे पूरा काफिला खड़ा होता है. और जब एक के पीछे पूरा काफिला खड़ा होता है तो हा फरक पडता है. आणि हाच फरक युवकांच्या माध्यमातून गारद संस्था येणाऱ्या आगामी काळांमध्ये युवा सक्षमीकरणासाठी पाडून दाखवेल, इतकाच मापक आशावाद व्यक्त करतो आणि व्यासपीठाची रजा घेतो. धन्यवाद.